पाहतो, for you are our creator. कारण तू आमचा निर्माण करतायस. Thank you for sending Jesus येशूला पाठवण्यासाठी धन्यवाद. for our sake. आमच्यासाठी By grace and faith we have believed in him. आणि कृपेने आणि विश्वासाने आम्ही त्याच्यावर विश्वास धरला. Now we have become God's children. आता आम्ही देवाची लेकरं झालो आहे. Thank you, Father. धन्यवाद पित्या, You have become our Father तू now. आमचा पिता झालायस We are so glad, so happy आणि आम्ही इतके आनंदी आहोत to call you Daddy. आणि तुला डॅडी असं बोलण्यासाठी. The closest relationship. आणि सर्वात जवळचं नातं. Thank you, Father. धन्यवाद पित्या, We love you, Lord. आणि आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. We love you, Lord Jesus, प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. for what you did for us. जे तू आमच्यासाठी केलंस, What you did was your love for us. आणि जे तू केलंस ते तुझं प्रेम आमच्यासाठी होतं. The cross is the expression of God's highest kind of love for us. आणि क्रूस प्रेमाचं सर्वात उच्च प्रकारचं प्रेमाची अभिव्यक्ती आहे. Thank you, Holy Spirit. पवित्र आत्म्या धन्यवाद, You're in us. तू आमच्या आतमध्ये आहेस We welcome you. आणि आम्ही तुझं स्वागत करतो. Thank you, Father. धन्यवाद पित्या, I thank you for each and everyone who has come here. आणि इकडे आलेल्या प्रत्येकासाठी धन्यवाद. We together bless this day in Jesus' name. आम्ही आणि सर्व मिळून आजच्या दिवसाला आशीर्वादित करतो येशूच्या Knowing नावात. we have authority in Jesus' name. आणि हे जाणून की आमच्याकडे अधिकार आहे येशूच्या नावात. We bless it. We stop the devil working today in Jesus' name. आणि आज सैतानाला कार्य करण्यापासून आम्ही बंद करतो येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Say it with authority. आणि अधिकाराने आमेन बोला. Know who you are. आणि हे जाणून घ्या तुम्ही कोण आहात. And then vocalize your faith. आणि मग तुमच्या विश्वासाला वाचा द्या. Amen. आमेन. Every evil be exposed. आणि प्रत्येक वाईट उघडकीस होईल In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद. Yeah, kindly be seated. कृपया बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, I gave a message in Pimpri this morning. आणि आज सकाळी पिंपरीत हा मी संदेश दिला. And I told them I'm going to continue. आणि मी त्यांना सांगितलं मी सुरू ठेवणार आहे. So you watch, you hear. तुम्ही ऐकत राहा. The title was Hear and Be Healed. आणि शीर्षक असं होतं ऐका आणि बरे व्हा. You know, hearing is so important. आणि ऐकणं किती महत्वाचं आहे पहा. The most important is hearing. आणि सर्वात महत्वाचं आहे ऐकणं. You cannot receive anything if you don't hear. आणि तुम्हाला काहीही प्राप्त होत नाही जर तुम्ही ऐकत नसाल. It is that simple. आणि ते इतकं सोपं आहे पहा. You don't hear, you get nothing. आणि तुम्ही ऐकत नाही मग तुम्हाला काहीही मिळत नाही. That's what the Bible says. आणि असं बायबल सांगतं. Amen. Amen. So let us study this. मग चला आपण याचा अभ्यास It's करूया. very important. आणि महत्वाचं आहे. Now, if you have not heard my message in Pimpri, you must hear it. आणि जर पास्टरांचे संदेश ऐकले नसेल पिंपरीचे तुम्ही ऐका. You know, there is a way to receive healing. आणि आरोग्य मिळवण्याचा एक मार्ग आहे. God's way. प्रभूचा मार्ग. Blessing, deliverance, victory, everything. आशीर्वाद, सुटका, विजय, सर्व काही. You know, I thought of giving this message because I have seen many Christians suffering. आणि मला वाटलं हा संदेश मी द्यावा कारण मी पाहिलं अनेक ख्रिस्ती लोक त्रास सोसतायत. With various problems. आणि वेगवेगळ्या समस्येने. Heart problems. हृदयाची समस्या. Depression, oppression. निराशपण, छळ, bondage, बंधन, fear. भीती. I don't want to name others. आणि इतर गोष्टी मला सांगायच्या नाहीये. You know, there are many things you need to know. अशा अनेक गोष्टी आपण जाणल्या पाहिजे. Now, Luke 5:15 says, आणि लूक 5:15 सांगतं, but so much the more when there of fame abroad of Jesus. आणि येशूची प्रतिष्ठा सर्वत्र पसरली. Luke 5:15. आणि लूक 5:15. Yeah, you can read it. See, you know, it's very important that you hear the word. आणि हे महत्वाचं आपण देवाचा शब्द ऐकावा. And great multitudes came together. आणि खूप पुष्कळ लोक समुदाय एकत्र आले. To hear. ऐकण्यासाठी. They came to hear. ते आले ऐकण्यासाठी. The word. देवाचा शब्द. And to be healed. आणि बरे होण्यासाठी. By him. त्याच्याद्वारे. Of their infirmities. त्यांच्या रोगांपासून. Look at this verse. आणि हे वचन पहा.
The multitudes knew something that many of us don't know. आणि त्या लोक समुदायाला अनेक गोष्टी माहित होत्या ज्या अनेकांना आपल्याला माहित नाहीये. Notice it in this text it says, आणि या वचनात इकडे लिहिलंय, the crowd ती गर्दी came to hear. That is the first thing. आणि प्रथम ते ऐकण्यासाठी आले And then be healed. आणि मग रोगापासून मुक्त It होण्यासाठी didn't say आले. they just came to be healed. आणि इकडे लिहिलं नाही की ते फक्त रोग मुक्त होण्यासाठी आले. See, we must change our mind now. पहा आपलं मन आपण बदलावं. You don't hear, you can't receive anything. जर तुम्ही ऐकत नसाल तुम्हाला काही प्राप्त होत I नाही. will prove it from the word. मी देवाच्या शब्दातून सिद्ध करून दाखवेन. It's for preachers and for even the entire Christians. आणि प्रचारकांसाठी आणि सर्व ख्रिस्ती समुदायासाठी आहे. That's why when people come for prayer, आणि जस्ट म्हणून लोक प्रार्थनेसाठी more येतात. than prayer, I counsel with them. आणि प्रार्थनेपेक्षा अधिक मी त्यांना सल्ला देतो. Because what they need is the word. कारण त्यांना काय हवंय तर देवाचा शब्द. Amen. आमेन. More than the healing, they need the word. आरोग्यापेक्षा त्यांना देवाच्या They शब्दाची need गरज to आहे. hear the word त्यांनी शब्द ऐकावा and then be healed. आणि मग आरोग्यदायी व्हावं. You know, I want to show from Jesus' ministry. आणि येशूच्या सेवेतनं तुम्हाला दाखवायचं आहे. That is not the way that today ministers and Christians are ministering. आणि आज ख्रिस्ती लोक आणि सेवक लोक अशा प्रकारची सेवा करत नाहीये. So we must know about Jesus. म्हणून आपण येशूविषयी जाणलं How he पाहिजे ministered की त्यांनी सेवा कशी केली, healing. आरोग्याची सेवा कशी केली. So there is a way he did it. आणि एका पद्धतीने त्यांनी केलं. That's what people understood. म्हणून लोकांना समजलं This is the way he heals. की अशा प्रकारे येशू बरं करतो. He makes us to hear. तो आपल्याला ऐकायला लावतो And once we hear, आणि एकदा आम्ही ऐकलं then he heals. मग तो आरोग्य देतो. Amen. आमेन. That's what the crowd had this mentality. म्हणून त्या गर्दीमध्ये अशी मानसिकता होती. Everyone knew it. सर्वांना माहित होतं That he is going to preach. की तो प्रचार करणार He is आहे, going to teach. तो शिकवणार आहे. I have to hear. मला ऐकावं We लागेल, have to hear आपल्याला ऐकावं लागेल and then be healed. आणि मग आरोग्यदायी आपण होऊ. Amen. आमेन. See, today's Christians don't know this. आणि आजच्या ख्रिस्ती लोकांना या गोष्टी माहित नाही. That's why they come very late. म्हणून उशिरा येतील They think pastor must pray. आणि त्यांना असं वाटतं पालकांनी प्रार्थना करावी It won't work. आणि मग ते काम करत नाही. I know there are some healings that is not real healing. आणि मला माहिती असे काही आरोग्याचे खरे आरोग्य नाही आहे. It makes you feel you're healed. आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आरोग्यदायी झाला, Because if you have not heard the word, कारण आपण देवाचा शब्दच ऐकला नाही. healing cannot be ministered to you. मग तुमची आरोग्याच्या द्वारे सेवा होऊ शकत नाही. I want to show you from the word. तुम्हाला देवाच्या शब्दातनं दाखवायचं आहे. A lot of people want to be healed, अनेकांना आरोग्य हवंय but they don't want to hear anything. पण त्यांना काही ऐकायचं नाही. And people like that seldom get anything from God. आणि अशा लोकांना क्वचित देवापासून काही प्राप्त होतं. So if you want to be healed, जर तुम्हाला आरोग्य हवंय, blessed, delivered, if you're facing any problems, आशीर्वाद हवाय किंवा सुटका हवी आहे कुठल्या समस्येतनं, you need to first hear the word. आणि मग प्रथम देवाचा शब्द तुम्ही ऐकावा. Amen. आमेन. Then the Bible says he sent his word and healed them. आणि बायबल सांगताना त्याचा शब्द त्यांनी पाठवला आणि बरं केलं. Healing doesn't come before the word. आणि देवाच्या शब्दाच्या आधी आरोग्य येत नाही. The word brings the healing. आणि देवाचा शब्दच आरोग्य घेऊन येतं. Amen. आमेन. Healing is connected to the word. आणि आरोग्य देवाच्या शब्दाशी जुडलंय, The word of faith. विश्वासाच्या शब्दाशी. In fact, all the blessings are wrapped up in the word. आणि खरं तर सर्व आशीर्वाद देवाच्या शब्दात गुंडाळले. And the way you receive it is ज्या प्रकारे तुम्ही स्वीकार when you करता hear the word. की तुम्ही देवाचा शब्द प्रथम ऐकावा. Amen. आमेन. See, the entire crowd knew this. आणि त्या पूर्ण लोक समुदायाला माहित होतं. It's not a few people. आणि थोड्या लोकांना नाही. Here it says, आणि इकडे the लिहिलंय, great multitudes, आणि तो पूर्ण लोक समुदाय they came ते आले to hear. ऐकण्यासाठी ते It didn't आले. say they came to be healed. आणि इकडे लिहिलं नाही ते आरोग्यासाठी आले, They came to be healed. आणि ते आरोग्य But मिळवण्यासाठी आले. they knew how to be healed. पण त्यांना माहित होतं आरोग्य कसं मिळवावं. They knew that they have to hear the word. आणि त्यांना माहित होतं की देवाचा शब्द प्रथम ऐकला पाहिजे. Amen. आमेन. Okay, let's go further. चला पुढे जाऊया, Because this is very important. कारण हे महत्वाचं Because, आहे. you know, there are many Christians who are not hearing the word. अशा अनेक ख्रिस्ती जे देवाचा शब्द ऐकत नाही, They have stopped hearing the word. देवाचा शब्द ऐकायचं त्यांनी बंद केलं.
I'll tell you what happens. आणि मग मी तुम्हाला सांगतो काय So if you होतं. don't hear the word of God, जर तुम्ही देवाचा शब्द ऐकत नाही what happens is you start walking in the senses. आणि मग काय होतं, तुम्ही इंद्रियांमध्ये चालू लागता. You stop walking by faith. मग तुम्ही विश्वासाने चालायचं बंद And that's करता. the most dangerous ground, आणि सर्वात ती धोकादायक भूमी आहे where there is no protection there. जिकडे संरक्षण नाही. See, the moment you stop hearing the word, ज्या क्षणी देवाचा शब्द ऐकायचं तुम्ही बंद करता, you start walking in your natural senses, तुमच्या नैसर्गिक इंद्रियांनी तुम्ही चालू लागता. which means you will walk by what your senses tell you, याचा अर्थ जे तुमचे इंद्रिय तुम्हाला सांगतात त्यानुसार तुम्ही चालता, not what the word of God says. आणि देवाचा शब्द जो सांगतो त्यानुसार चालत नाही. Then you will be missing the faith, आणि मग तुम्ही विश्वास चुकून बसता, or missing the faith realm. मग विश्वासाचं क्षेत्र चुकवता. All the blessings are there. सर्व आशीर्वाद तिकडे. Amen. आमेन. By walking in the sense realm, you have no access in the blessings. आणि इंद्रियांमध्ये चालून तुम्हाला आशीर्वादांकडे तुम्ही जाऊ शकत नाही, It's the पोहोच नाही. faith walk that gives you access to the blessing in the spiritual realm. आणि आत्मिक क्षेत्रामध्ये विश्वासाकडे जर तुम्हाला पोच हवी ते आहे विश्वासाने चालणं. Amen. आमेन. It's so close, आणि ते इतकं जवळ आहे. आमेन. but you're not getting it पण तुम्हाला ते मिळत नाहीये, because you have started walking in the sense. कारण तुम्ही इंद्रियात चालू लागलाय. But what you see, what you feel, what you taste, all this. तुम्हाला ज्याची चव होते, दिसतं, जी जाणीव होते. Missing the faith means missing, not having the knowledge of God's own, being disconnected from the word of God. आणि विश्वास चुकणं म्हणजे देवाच्या शब्दापासून विजोडणं. 2 Corinthians 5:7 says, 2 कोरिन्थियस 5:17, we walk by faith. आणि आपण विश्वासाने We चालतो. means believers. आणि आपण म्हणजे विश्वासू लोक Walk by faith. विश्वासाने चालतो. Amen. Amen. We walk by faith. आणि आपण विश्वासाने We चालतो. walk by faith, आपण विश्वासानेच चालतो, not by sight, दृष्टीने नाही, not by our natural senses. आपल्या नैसर्गिक इंद्रियांनी नाही. See, look at this. पहा, If you read Romans 9:8, रोमकरास 9:8 जर वाचलं it shows us आणि इकडे लिहिलंय, an unsaved walks by senses. आणि जो न तारलेला व्यक्ती आहे तो इंद्रियांनीच चालतो. Amen. आमेन. See, it says here, आणि इकडे they लिहिलंय, which are the children of the flesh, they are not the children of God. आणि जे देहाची लेकरं ते देवाची लेकरं नाही. Look at this. पहा, They which are the children of the flesh, आणि जे देहाची लेकरं आहे they were walking in their natural senses. आणि जे त्यांच्या नैसर्गिक इंद्रियात चालत होते, Actually, they are not the children of God. आणि खरं तर ते देवाची लेकरं नाही. Now we who have the Spirit of God in us, आणि आपण ज्याच्या आतमध्ये देवाचा आत्मा if आहे, we walk like them, जर आपण त्यांच्यासारखं चाललो, like we are not God's children, जसं आपण देवाची लेकरच नाहीये, and we don't get anything from God. आणि मग देवापासून काही मिळत नाही, So the problem is not with God. मग अडचण देवाबरोबर नाहीये, Problem is with us. आणि मग समस्या आपल्या बरोबर आहे. The children of the flesh आणि देहाची लेकरं are ruled by their senses. त्यांच्या इंद्रियांच्या द्वारे प्रभावित They are असतात, controlled by what they see, आणि त्यांच्यावर नियंत्रण होतं जे पाहतात What they त्याच्यामुळे, hear, जे ते ऐकतात what त्याच्यामुळे, they touch, आणि जे स्पर्श what ते they करतात, taste, ज्याचा चव what त्यांना they आहे smell. आणि ज्याचा वास त्यांना येतो, That's all. इतकंच. But Christianity is a walk of faith. पण ख्रिस्तीपणा विश्वासाची चाल आहे, It is life beyond our natural sense. आणि आपल्या नैसर्गिक इंद्रियांच्या पलीकडचं हे जीवन आहे. Our natural senses may not agree. आणि आपल्या नैसर्गिक इंद्रिय एखाद्या सहमत होत नाही, You may not understand. तुम्हाला समजणार नाही, But yet, when the word says, you must believe. पण ज्यावेळेस देवाचा शब्द सांगतो तुम्ही विश्वास ठेवावा. Amen. आमेन. We don't walk by what our natural senses tells us. आणि आपण नैसर्गिक इंद्रियांच्या द्वारेच चालत If नाही, it is going against the word of God. जर ते देवाच्या शब्दाच्या विरुद्ध चाललंय. You know, spiritual realities cannot be perceived with our human senses. आणि मानवी इंद्रियाने आत्मिक खरेपणा समजला जाऊ शकत That's what the नाही. Bible says. A natural man does not understand spiritual things. आणि म्हणून बायबल सांगतात नैसर्गिक मनुष्याला आत्मिक गोष्टी समजत नाही, And they're even foolish to him. आणि त्यासाठी ते मूर्खपण आहे. So, these are the children of the flesh. आणि हे देहमात्राची लेकरं And the आहेत, children of the spirit are we. आणि आपण आत्म्याची लेकरं आहोत, Or the children of the word of God. आणि देवाच्या शब्दाची लेकरं आपण आहोत. आमेन.
So don't live by sight आणि मग दृष्टीने जगू नका or appearance. किंवा बाहेरच्या गोष्टीने. Like the people of the world will say, जसं जगातली लोक म्हणतात seeing is believing. आणि पाहणं म्हणजे विश्वास आहे. What did Jesus say येशू काय बोलला to Martha मार्थाला in John 11:40? आणि योहान 11:40, If you would believe, you would see. जर तो विश्वास धरलास तर तुला दिसेल. They say, when you see, seeing is believing. आणि ते म्हणतात जेव्हा तुम्ही पाहाल मग विश्वास. But ours is, when you believe, you will see. आणि आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही विश्वास धरता मग तुम्ही पाहाल. Amen. Amen. You will see in the natural. तुम्ही नैसर्गिक मध्ये ते पाहाल. When you believe in the spiritual. जेव्हा तुम्ही आत्मिक गोष्टींवर All विश्वास the धरा. realities are in the spiritual. सर्व खरेपणा आत्मिक When you क्षेत्रात put आहे. your faith there, जसं विश्वास तिकडे it लावता will be manifested here. मग ते नैसर्गिक मध्ये प्रकट होईल. Amen. आमेन. You want to see तुम्हाला पाहायचं आहे healing, आरोग्य blessing, पाहायचंय. deliverance. आशीर्वाद सुटका पाहिजे आहे. You have to believe. मग तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. Only when you believe, मग जेव्हा तुम्ही विश्वास you धराल will see. तुम्ही ते पाहाल. Amen. Now regarding salvation, आणि तारणाविषयी Jesus paid for the salvation for every man, woman, boy or girl आणि येशूने सर्व व्यक्तींच्या तारणाची किंमत भरली, मनुष्य स्त्री मुलं असो who are living and will ever live on this planet earth. आणि जे जगत आणि या पृथ्वीवर जगतील त्या सर्वांसाठी He has done it all. त्याने सर्वत्र केलंय He is not going to come back again. आणि पुन्हा तो येणार नाही. Everything is done. सर्व काही पूर्ण झालं That every single person can go to heaven. की प्रत्येक व्यक्ती स्वर्गात जाऊ शकतो. Because God has done it all, कारण प्रभूने सर्व केलंय. that doesn't mean all are going to heaven. याचा अर्थ असा नाही की सर्वजण स्वर्गात चाललेत. People must believe आणि लोकांनी विश्वास ठेवावा on Jesus येशूवर and receive Him आणि मग ते स्वीकार as their करावा own Savior, Messiah, आणि त्यांचा स्वतःचा मसीहा आणि तारणारा म्हणून before they can get the benefit of salvation. तारणाचे फायदे मिळवण्याच्या आधी. In the same way, आणि त्याच प्रकारे God has provided everything. प्रभूने सर्व पुरवठा केला. Because God has provided, it doesn't automatically become yours. कारण प्रभूने पुरवठा केला याचा अर्थ नाही की आपोआप त्या गोष्टी तुमच्या होतील. You know, the one problem with Christians is this. आणि ख्रिस्ती लोकांबरोबर एक समस्या आहे. I don't know how to say all this. I don't want people to misunderstand me. आणि मला नको आहे लोकांनी गैरसमज करून घ्यावा. Much emphasis is put on prayer today. आणि आज अधिक भर प्रार्थनेवर घातलाय. Christians are moved from believing in the word, which is the finished work of what Jesus did, and walking in the blessings. They are moved us from there to pray, beg, plead, cry to get it. आणि ख्रिस्ती लोक आज येशूच्या पूर्ण झालेल्या कामापासून निघून प्रार्थना, भीक मागणी, विनवणं याच्याकडे वळाले. You know, the mindset of some Christians in their prayer is आणि ख्रिस्ती लोकांची प्रार्थनेमध्ये मानसिकता अशी असते how to convince God की देवाला कसं पटवायचं, to bless me, आशीर्वाद देण्यासाठी what I should do, मी काय करावं, that God will be convinced that my need is really genuine. की प्रभूला खरंच पटवून मी सांगू शकेल की माझी गरज खरंच आहे. कैसा उसको बताओ मैं? I have to learn this area. आणि या भागात मला शिकावं लागेल. I will kneel down and pray. आणि मी गुडघे टेकून प्रार्थना करीन. You know, I'll put some sand. Some I've done like that. Some sand, and then I will kneel down. Let it hurt. I want to show God really. See, I'm suffering. I आणि want खाली my वाळू prayer to टाकीन. be answered. मी लोक प्रभूला पटून दाखवेल, वाळू टाकून त्याच्यावर गुडघे टेकून. Better still, no. I will cry. की मी चांगला आहे की मग I रडेलच. will tell him. मी सांगेन I will not move from this place त्या जागेत मी हलणारच till you नाही give me. जोपर्यंत तुम्हाला देत नाहीस. I'll stop eating. मी खायचंच बंद करीन, I'll stop drinking पाणी water प्यायचं बंद करीन till you bless me. जोपर्यंत आशीर्वाद देत नाहीस. You know, your prayer is totally wrong. आणि तुमच्या प्रार्थना पूर्णपणे चुकीच्या आहे. Our prayer is a method, in a way, how to convince him. आणि आज आपली प्रार्थनेची पद्धत अशी झाली की त्याला कसं पटवून द्यायचं. That is the prayer mentality of Christians today. आणि आज ख्रिस्ती लोकांची प्रार्थनेची मानसिकता अशी झाली आहे. Pastor, बताओ कैसा प्रभु prayer आंसर करता है? मैं क्या करूं? कितने दिवस उपवास करूं? बोलो, कैसा उसको कन्विंस करने पड़ेगा कि वो मेरे को आशीर्वाद दे? That is all wrong. आणि हे सर्व चुकीचं आहे. You know, some people get offended when I say that. आणि मी असं जस्ट म्हणतो काही लोक नाराज होतात. But you know, long time back,
Many of the revelations I didn't give you आणि अनेक वर्षापूर्वी मी काही प्रकटीकरण तुम्हाला दिली नाही because I thought people will get offended. आणि मला वाटलं की लोक नाराज होतील. Even regarding finance, आणि आर्थिक I गोष्टींविषयी have never openly said anything मी उघडरित्या काहीच बोलत नाही because I didn't want the gospel message to be hindered. आणि मला नकोय की देवाची सुवार्तेला अडथळे यावे. People may stop just for the money thing. They may stop hearing the word of God. आणि पैशामुळे लोक देवाचा शब्द ऐकायचा बंद करतील एखाद्या. This is the wrong mentality. पण ही चुकीची मानसिकता आहे. How can I convince him? की मी कसं त्याला पटवून द्यावं, How to move him to tears? मी कसं त्याला अश्रूमध्ये हलवावं Make him feel emotions. आणि त्याला भावुक मी कसं About करू me. शकेल माझ्याविषयी. That's, some people preach. आणि काही लोक प्रचार करतात Shake the throne of God. आणि देवाचं सिंहासन हलवा Or Christian look, amen. आणि ख्रिस्त लोक आमेन म्हणतात. If this is the way God answers prayers, जर अशा प्रकारे let me प्रभू tell you, प्रार्थनेचं उत्तर देईल, it's the most dangerous thing. मग मी सांगतो तुम्हाला हे सर्व धोकादायक आहे. एक एक प्रॉब्लम के लिए मैं इतना परेशान करने पड़ेगा मुझे. उपास प्रार्थना रड़ुन चिल्ला के एक कोने में बैठ के टेंशन में वरीज में. Oh my, then every problem I have to do all this procedure. मग या पूर्ण समस्यासाठी पूर्ण हे पद्धत मला घ्यावी लागेल. And ये सब करने के बावजूद भी मालूम नहीं वो देगा क्या नहीं. It's so difficult. आणि ते किती अवघड आहे. Prayer has become a burden. आणि आज प्रार्थना ओझं झालंय. A heavy work. आणि खूप मोठं कष्टदायी काम. Amen. अब भी 40 दिन उपवास करके वो प्रार्थना करके आया मैं. अभी बाहर आया नहीं कि और एक प्रॉब्लम. अरे बाप रे, अभी वापस है मेरे को उपवास प्रार्थना करके वो चिल्ला के पुकार के रोड़ के रट के वो. हेलो, इज दिस द वे? हा मार्ग आहे का? Over emphasis is put on prayer. आणि अधिक भर प्रार्थनेवर आलाय. You cannot live in freedom तुम्ही मोकळीतेत जगू शकत नाही. because everything I have to ask him. कारण सर्व मला त्याला मागावंच And लागेल. asking is not like, Father, please give me. की मागणं म्हणजे असं नाही पित्या कृपा ऐसा दे. नहीं. ऐसे चिल्ला बिला के इतना मुश्किल है मिलने का. That's why people are living with so much depression. म्हणून आज लोक निराशेत जगतायत. Some people's prayer is based on wrong faith. आणि काही लोकांच्या प्रार्थना चुकीच्या विश्वासावर अवलंबून आहेत. In fact, what is already theirs, आणि खरं तर जे आधीच त्यांचं they are आहे pleading and begging. आणि ते रडतायत आणि भीक मागतायत. That's why you don't get. म्हणून तुम्हाला मिळत नाही. It's already yours. आणि आधीच तुमचं आहे. The word that you have is a finished work of Jesus. आणि जो देवाचा शब्द तुमच्याकडे आहे तो पूर्ण झालेलं In देवाचं fact, कार्य आहे. when you take a scripture, जेव्हा तुम्ही अध्याय घेता, check what is for you तपासून घ्या तुमच्यासाठी काय आहे in this new time. या नवीन वेळेमध्ये. That you take it. आणि ते तुम्ही घ्या. Other things, take it as an information. आणि इतर गोष्टी माहिती म्हणून घ्या. This is the way you need to rightly divide the word of truth. आणि अशा प्रकारे सत्याला तुम्ही व्यवस्थित दुभाजलं पाहिजे. Amen. Amen. See, God doesn't want you to bring you into bondage. आणि प्रभूला तुम्हाला बंधनात आणायचं नाही. Even prayer has become a bondage. आणि आज प्रार्थना देखील एक बंधन झालंय. They are asking you to carry a burden. आणि ते तुम्हाला ओझं घेऊन व्हायला सांगताय. उन लोग इतना बोझ डाल देता है. उन लोगों का क्या होएगा? बोझ से प्रार्थना करो. In fact, the Bible says, cast all your burden on Him. आणि खरं तर बायबल सांगतात तुमचं सर्व ओझं त्यावर घाला. Who told you to carry the burden? आणि तुम्हाला कोणीच सांगितलं ओझं घेऊन चालायला? Hello? There are many who are preaching wrong. आणि अनेक जण चुकीचा प्रचार करतायत. You're carrying a burden. तुम्ही एक ओझं घेऊन चाललाय. God is not worried there. आणि प्रभूला तिकडे काळजी नाहीये. क्या होगा क्या? ऐसा नहीं है. So many are living in condemnation. आणि अनेक जण दंडात्म्यामध्ये जगतायत. दोषी भावनेमध्ये, भीतीत, लज्जेमध्ये. Which is the result of sin. आणि जे पापाचा परिणाम आहे. And Jesus paid for every sin. आणि येशूने सर्व पापांची किंमत भरली आहे. And its consequences. आणि त्याचे परिणाम देखील. Then how are you having all these things? मग या गोष्टी तुमच्याकडे कशा आल्या? Because you don't have the right knowledge of God's word. कारण योग्य देवाच्या शब्दाचं ज्ञान तुमच्याकडे नाहीये. If you think that by your crying God forgives, जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या रडण्याने प्रभू क्षमा करतो,
Oh man, that's very dangerous. मग हे धोकादायक आहे. ये बार तुम रो, प्रभु दया कर, प्लीज 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 फॉरगिव मी, लॉर्ड प्लीज, मैंने पाप किया, प्रो प्लीज प्लीज प्लीज, ऐसा कर करके फिर बाद में लगता अच्छा तूने क्षमा किया रहेगा. यू आर नॉट श्योर. मग तुम्हाला खात्री नाहीये. Because your prayer is not based on the word of God. कारण तुमची प्रार्थना देवाच्या शब्दावर Your नाहीये. prayer is based on your sense knowledge. आणि तुमच्या इंद्रियाच्या ज्ञानावर तुमची प्रार्थना अवलंबून आहे. You think you're forgiven, तुम्हाला असं वाटतं तुमची क्षमा झाली, but you're not sure. पण तुम्हाला खात्री नाही. Then after 2 days, मग 2 दिवसानंतर something happens. काहीतरी The घडतं devil tells you, आणि सैतान सांगतो उस दिन पाप किया ना, पूरा क्षमा नहीं हुआ है. You feel condemned. मग तुम्हाला दंडित वाटतं. प्रभु प्लीज प्लीज प्लीज. What a life that is. आणि कसं हे जीवन आहे पहा. God doesn't want us to live that kind of life. आणि प्रभूला नको आपण अशा प्रकारचं जीवन We have जगावं. chosen that life आपण ते जीवन निवडलंय because we don't have the right knowledge of God's word. कारण देवाच्या शब्दाचं योग्य ज्ञान आपल्याकडे नाही. God wants you to live in freedom. आणि प्रभूला हवंय तुम्ही मोकळीकतेत The जगावं. Son has made you free. You're free. आणि जिकडे Truly. देवाच्या पुत्राने मोकळं केलं तुम्ही खरेच मोकळे झाला. Truly free. खरेच मोकळे झाला आहात. Amen. आमेन. There should be no hindrance or bondage in आणि freedom. कुठलेही बंधन किंवा अडथळे मोकळीकतेमध्ये नसावे. You know, I told you yesterday, आणि मी काल सांगितलं the law bound you आणि नियमाने तुम्हाला बांधलं होतं out of fear, भीतीने, but not grace. पण कृपेने नाही. Grace frees you. आणि कृपा तुम्हाला स्वतंत्र करते. Amen. आमेन. But most of the Christians, because the wrong message they are hearing, they are in bondage. आणि अनेक ख्रिस्ती चुकीच्या संदेशांमुळे बंधनात आहेत. Okay, let's go. चला पुढे जाऊया Because I want to finish off this message. कारण आज हे संपवायचं आहे. So, even though God has made every provision आणि जरी प्रभूने सर्व पुरवठा केलाय by the way of the cross क्रूसाच्या मार्गाने and the resurrection, आणि पुनरुत्थानाने, it does not become automatically yours. आणि ते आपोआप तुमचं होत नाही. As it does not become, salvation doesn't become automatically theirs till they believe. आणि तारण त्यांचं आपोआप होत नाही जोपर्यंत विश्वास धरत नाही. Amen. Amen. Till they believe. जोपर्यंत विश्वास धरत नाही. What a waste. आणि किती हा When बघा, everything is done for you, जिकडे सर्व काही पूर्ण that झालंय you don't need to go to hell, की तुम्हाला नरकात जायची गरज नाही. it just required your believing. त्याला फक्त तुमच्या विश्वासाची गरज आहे. And you didn't believe. आणि तुम्ही विश्वास धरला नाही Forever. कायमसाठी. You go to hell in torments. आणि छळात तुम्ही नरकात जाल. That shows that faith is so important. हे दाखवतं की विश्वास किती महत्वाचा आहे. तुमको कुछ मेहनत करने की जरूरत नहीं. प्रभु ने सब कुछ कर दिया है. और वो Amen. सब आशीर्वाद रुका है तुम्हारे लिए, तुम्हारा सिर्फ हाँ बोलने के लिए. Amen. आमेन. In the same way, त्याच प्रकारे all the blessing for a child of God is available. आणि सर्व आशीर्वाद देवाच्या लेकरांसाठी उपलब्ध आहेत. But we're using prayer आणि जिकडे प्रार्थना ते उपयोगात आणताय to tell him to give, please give. आणि तुम्ही प्रार्थनेचा उपयोग करताय त्याला मागण्यासाठी की प्रभू मला दे. वो प्रोविजन भी करने का और तुम्हारे को लाके भी हाथ में देने का. लो, ऐसा है क्या? Faith means you're spreading your hand. आणि विश्वास म्हणजे तुमचा हात तुम्ही पुढे करताय. Faith is like your hand that takes it. आणि विश्वास ते हातासारखा आहे जो घेतो. Amen. आमेन. But you're using your hands to work to get it. पण तुम्ही तुमच्या हातांचा उपयोग करताय काम करण्यासाठी, ते When मिळवण्यासाठी. someone is giving you a gift, आणि कोणीतरी जस्ट तुम्हाला एक भेट देत आहे you extend your hand आणि तुमचा हात तुम्ही पुढे करता to receive. स्वीकार करण्यासाठी. You don't use your hand to work to get the gift. आणि काम करून तुम्ही तुमचा हाताचा उपयोग करत नाही की मग ते भेट तुम्हाला मिळावी. Hello, that's what Christians are doing. आणि असे ख्रिस्ती लोक करत आहेत. So don't use prayer unnecessarily. मग प्रार्थनेचा उपयोग करू नका. You need to know how to use the prayer. मग तुम्हाला समजलं पाहिजे की प्रार्थनेचा उपयोग कधी करावा. Holy Spirit gave me a teaching about prayer. आणि प्रार्थनेविषयी पवित्र आत्म्याने एक शिक्षण दिलं. You know, prayer, the word prayer is a general term. आणि प्रार्थना हे एक सर्वसाधारण शब्द आहे. He gave me an example. त्यांनी मला एक उदाहरण दिलं. Someone is sick कोणीतरी आजारी and he असतो calls the doctor on phone. आणि फोनवरून डॉक्टरांना तो बोलावतो. That is prayer. ती प्रार्थना आहे. Means please help me. याचा अर्थ कृपया माझी मदत करा. That is prayer. ती प्रार्थना आहे.
And many use this kind of prayer. आणि अनेक जण अशा प्रकारच्या प्रार्थनेचा उपयोग Lord, करतात please save me. की प्रभू कृपा माझं तारण कर, Please heal me. कृपा मला बरं Please कर, deliver me. कृपा माझी सुटका Please कर, remove the devil from me. आणि कृपा सैताना माझ्यापासून काढ. This help me has become a prayer. आणि हे मला मदत करा ही प्रार्थना झाली आहे. That's the only prayer Christians know. आणि ही एकच प्रार्थना ख्रिस्ती लोकांना माहिती आहे. You know, I asked in Pimpri Church. आणि मी पिंपरी चर्चला विचारलं, I don't know. In the Lord's Prayer, many pray. आणि अनेक जण प्रभूची प्रार्थना I करतात. want to ask you, did Jesus pray that prayer? आणि मला तुम्हाला विचारायचं, येशूने ती प्रार्थना केली काय? Think about it. त्याविषयी विचार करा. Then one day I will tell you. मग एक दिवशी मी सांगेन. You know, even this offering prayer आणि दानार्पणाची प्रार्थना is just a format. आणि हे फक्त एक पद्धत आहे. So people don't give and you know the pastor prays, आणि मग लोक देत नाही, मग पास्टर प्रार्थना करतात Lord bless them. की प्रभू आशीर्वादित कर. What do you call in Marathi? शेकून हलवून आणि भरून दाबून आपण आशीर्वाद करा. ज्याने दिले त्यांना आशीर्वाद करा, ज्याने नाही दिले त्यांना पण आशीर्वाद करा. This is all wrong prayer. आणि ही चुकीची प्रार्थना आहे. If नहीं दिला तर आशीर्वाद करा. लोग में अरे वाह मैं तो नहीं दूंगा आज से. Hello, it's just a format. आणि फक्त एक पद्धत झाली आहे. You're not blessed because of that prayer. आणि त्या प्रार्थनेमुळे आशीर्वादित तुम्ही होत नाही. You're blessed because you gave. तुम्ही दिलं म्हणून तुम्ही आशीर्वादित होता. Amen. This is just a format happening hundreds and hundreds of years. आणि शेकडो वर्षापासून ही पद्धत चालत आली आहे. And no one wants to change it. आणि कोणाला ती बदलायचीच नाहीये. They fear that they'll be offended or hurt. आणि त्यांना भीती वाटते की लोक नाराज होतील. देखो मैं इसके लिए प्रार्थना भी नहीं किया ना. तुम्हारा आशीर्वाद कहाँ है? मैं क्योंकि तुमने दिया है. Give and it shall be given to त्या you. म्हणजे तुम्हाला दिले जाईल. Say give and then pastor will pray, then you will get. असं लिहिलं नाही की द्या मग पास्टर प्रार्थना करतील आणि मग तुम्हाला मिळेल. Hello. But let us continue. पण आपण चालू ठेवूया. I'll pray, but know this one thing. मी प्रार्थना करेल पण ही गोष्ट जाणून घ्या. You know, because people come to me for prayer, ask me for financial blessing. आणि लोक माझ्याकडे येतात आर्थिक आशीर्वादांसाठी प्रार्थना करून घेण्यासाठी. प्रभु तो स्वर्ग में पैसा नहीं है. प्रार्थना से किसी को भी पैसा नहीं मिलने वाला. Is by obeying the word. आणि देवाच्या शब्दाची आज्ञा पाळून आर्थिक आशीर्वाद देतो. It says give and it shall be given. आणि जिकडे लिहिलंय द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. Our portion is sowing. आणि आपला भाग आहे पेरणं. That is less. जे कमी आहे. His portion is harvest. आणि त्याचा भाग आहे हंगाम. Amen. आमेन. Be the doer of the word, you are blessed. देवाच्या शब्दानुसार करणारे व्हा, तुम्ही आशीर्वादित आहात. If prayer could bring financial blessings, जर प्रार्थना आर्थिक आशीर्वाद घेऊन आली then असती who will give? मग कोण देईल? Hello. अरे तुम दिया और तुमको भी प्रेयर मिला, मैं नहीं दिया मेरे को भी प्रेयर मिला. वो सच है, फिर मैं भी नहीं देता हूँ ना, वही कैटेगरी में रहता हूँ. ऐसा नहीं पास्टर बोलता तुम दिया मेरे को 2 बार प्रेयर करूँगा, तुम नहीं दिया तुमको 1 ही बार प्रेयर करूँगा. हाँ तो फिर डर है, मगर ये तो सबके लिए एक ही प्रेयर करता. दिया भी प्रभु उनको दो, नहीं दिया भी प्रभु उनको दो. It's just a format, a formality prayer. आणि फक्त एक पद्धताची प्रार्थना आहे. Many things are wrong, which is just carried on for years. आणि ह्या अनेक गोष्टी चुकीच्या जे वर्षानुवर्ष चालू आहेत. And so many Christians have taken advantage. आणि म्हणून अनेक ख्रिस्ती लोक याचा फायदा घेतात. When you give, जास्त तुम्ही देता you will receive. तुम्हाला मिळेल. And God is not a debtor to any man. आणि प्रभू कुठल्याही मनुष्याचा ऋणी नाही. Imagine his portion is harvest. आणि कल्पना करा त्याचा भाग हंगाम आहे. Our portion is just sowing. आणि आपला भाग फक्त पेरणे आहे. He multiplies. तो बहुगुणित करतो. Amen. Amen. And God loves a cheerful giver. आणि प्रभूला जो आनंदाने देणार आहे तो प्रभूला प्रिय आहे. Why I tell this is this. मी का हे सांगत See, आहे? I want to make something clear. आणि काही गोष्टी स्पष्ट Even if you करायच्या. don't give, God loves you. जरी तुम्ही दिलं नाही प्रभू प्रेम करतो. This is the truth. आणि हे सत्य आहे. But what happens is, पण मग काय होईल? when we don't give, जस आपण देत नाही we show that we don't trust in God that He will give it back. की आपण मग प्रभूवर भरोसा दाखवत नाही की जस मी देईल तो परत देत नाही. We work in an organization, in a firm, in a company, आणि आपण कंपनीमध्ये काम करतो and then we don't give to the Lord, आणि मग आपण प्रभूला देत नाही. knowing that God, even if I don't give, God loves me, आणि हे जाणून की जरी मी दिले नाही प्रभू माझ्यावर प्रेम करतो and I will not miss heaven. आणि मी स्वर्गात चुकवणार नाहीये.
But what happens when that company goes down मग काय होईल ज्यास ती कंपनी बंद होईल and your payment is stopped? आणि तुमचा पगार बंद होईल. Then you will come to God. मग तुम्ही देवाकडे याल. Pastor, prayer करा. And pastor, Lord, प्रभु आशीर्वाद दो. कुछ नहीं होने वाला है. When you had money, you didn't trust God. आणि ज्या तुमच्याकडे पैसा होता तुम्ही प्रभूवर भरोसा ठेवला नाही. Hello? Now you want from him, so you are showing trust. आता तुम्हाला त्याच्याकडून हवं आहे म्हणून तुम्ही भरोसा दाखवताय. How can you get मग तुम्हाला कसं when you have मिळेल not sown? ज्या तुम्ही पेरलंच नाही. This is the truth. आणि हे सत्य आहे. If you have been giving, जर तुम्ही देत असाल you will have confidence. मग तुमच्याकडे आत्मविश्वास असेल God will take care. की प्रभू काळजी घेईल. Amen. आमेन. Because giving speaks of faith in God. कारण देणं प्रभूवर विश्वास दर्शवतं. The least kind of faith is by your giving. आणि सर्वात कमी प्रकारचा विश्वास देण्यामध्ये असतो. This is the truth. आणि सत्य आहे. If you are not given, जर तुम्ही दिलं how can नसेल you expect God to give you? मग तुम्ही कशी अपेक्षा कराल प्रभूने परत द्यावं. When everything is fine, we don't give. जे सर्व काही व्यवस्थित असतं आपण देत नाही. अरे नहीं, अपना पगार आ रहा ना, अच्छा, सब अच्छा चल रहा है. क्या वो सब गिर गया, बीमारी आ गया, पैसा गया, तो क्या करेगा? दिन अभी प्रभु के पास आया. जब भी देने का टाइम था, जब भी ट्रस्ट नहीं किया, अभी लेने का टाइम तुमको फेथ आ गया. हाउ इज इट पॉसिबल? आणि हे कसं शक्य आहे? ओके, लेट्स कम बैक टू दिस. चला मुद्द्याकडे येऊया. So, though God has provided everything, जरी प्रभूने सर्व पुरवठा केलाय automatically it doesn't become ours. आपोआप हे तुमचं होत नाही. I'll show you in Jesus' ministry too. आणि येशूच्या सेवेत तुम्हाला मी दाखवीन. We have to believe to receive. आणि स्वीकार करण्यासाठी आपल्याला विश्वास धरावाच And लागेल. believing, which is divine faith, आणि विश्वास जो दैवी विश्वास असतो requires that we hear the word of God. आणि त्याला गरज आहे देवाचे शब्द ऐकण्याची. For faith comes by hearing the word of God. कारण विश्वास येतो देवाचा शब्द ऐकून. You don't hear, you will not get. जर तुम्ही ऐकत नाही तुम्हाला मिळणार नाही. This is the truth. आणि हे सत्य I'll आहे. show you from the Bible. I'll prove it from the verses. आणि मी वचनातून तुम्हाला दाखवीन. Even prayer becomes successful only when it is in line with God's word. आणि प्रार्थना देखील यशस्वी होईल जेव्हा ती देवाच्या शब्दाच्या रांगेत असेल. If your prayer is not in line with God's word, your faith is not true. जर तुमची प्रार्थना देवाच्या शब्दाच्या रांगेत नसेल ती प्रार्थना खरी नसेल. Let us not think since I'm born again, आणि असा विचार करू नका मी माझा नवीन I'm जन्म filled with झाला the Holy Spirit, मी पवित्र आत्म्याने I भरलोय speak in tongues, मी अन्य भाषेत बोलतो so I don't need to go to hear the word of God. म्हणून मला देवाचा शब्द ऐकायला जायची गरज नाही. That's the thought of many Christians. आणि असा विचार अनेक ख्रिस्ती लोकांचा आहे. If you neglect hearing the word of God, जर तुम्ही देवाचा शब्द ऐकण्यापासून you दुर्लक्षित will केलं remain outside the realm of divine faith, मग दैवी विश्वासाच्या क्षेत्राच्या बाहेर तुम्ही असाल and by your senses you cannot bring any blessing. आणि तुमच्या इंद्रियांनी तुम्ही कुठलाही आशीर्वाद आणू शकत नाही. Amen. Amen. See, you don't have to work it out. तुम्हाला काम करायची गरज नाही. You have to believe. तुम्हाला विश्वास धरायचा आहे Senses will tell you to work, आणि इंद्रिय तुम्हाला काम करायला सांगतील. but the word of God tells you to believe. पण देवाचा शब्द विश्वास धरायला And सांगेल. for believe, you know, you have to hear. आणि तुम्हाला माहिती आहे ऐकण्यासाठी विश्वासासाठी ऐकावं लागेल. Amen. आमेन. That's why I read to you in Luke 5:15. म्हणून लोक 5:15 मी वाचतो. Hear and be healed. ऐका आणि बरे व्हा. And this is the way Jesus ministered. आणि अशा प्रकारे येशूने सेवा केली. I want to show you that. आणि तुम्हाला हे दाखवायचं आहे. This is the only way Jesus ministered. आणि अशा प्रकारेच येशूने सेवा केली. If people didn't hear, जर लोकांनी ऐकलं नाही he couldn't heal. तो आरोग्य देऊ शकला I'll नाही. show from the Bible. तुम्हाला It बायबल doesn't say he wouldn't, he couldn't. असं लिहिलं नाही की त्याला द्यायचं नव्हतं पण तो करू शकला नाही. Now, if some people think he's God, आणि काही लोकांना वाटतं जर तो how प्रभू आहे can God say I can't? मग लोक विचार करतात प्रभू असं कसा म्हणतो की मी करू शकत नाही. Hello? How can he say he couldn't? मग असं कसं म्हणता की तो करू शकला नाही. He couldn't. तो करू शकलाच नाही. It's not he wouldn't. की असं नाही की त्याला करायचं I'll नव्हतं. show you. Let's go further. चला पुढे जाऊया. You know, many, those who are moved out of the word, अनेक जण देवाच्या शब्दातनं जे बाहेर आले have become or are becoming a man of senses आणि ते इंद्रांचे व्यक्ती होत चाललेत rather than a person of faith. आणि विश्वासाचा व्यक्ती होण्याऐवजी By senses, you have no access to the blessings that are in the spiritual realm. आणि इंद्रियांच्या द्वारे आत्मिक क्षेत्रामध्ये आशीर्वादांकडे तुमची पोहोच नाही.
It's not working. आणि हे काम करणं नाही. इसका पसीना बहा के मिलने के लिए नहीं हो. It's by faith. आणि हे विश्वास Divine faith दैवी विश्वास that comes from the divine word. जे दैवी शब्दाच्या द्वारे येतं. You have to hear. तुम्हाला ऐकावं लागेल. Amen. आमेन. If you bypass hearing, you don't get anything. जर तुम्ही त्याला ओलांडून गेला ऐकण्यापासून मग तुम्हाला काही मिळत Now नाही. many are avoiding the word. Many Christians, since they think I'm a tongue-talking Christian, I'm born again, I have spirit in me, I'm praying. म्हणून अनेक ख्रिस्ती लोक म्हणतात माझा नवीन जन्म झालाय, मी अन्य भाषेत बोलू शकतो, आणि ते देवाच्या शब्दाला त्यांनी दुर्लक्षित केलंय. If you disconnect yourself from the word, जर तुम्ही स्वतःला देवाच्या शब्दापासून विजोड कराल, you're moved out of faith. मग तुम्ही विश्वासातनं बाहेर आलाय. And if you're moved out of faith, you move out of every blessing. जर तुम्ही विश्वासातनं बाहेर आला, सर्व आशीर्वादातनं बाहेर आला. Because the divine faith won't work. कारण मग दैवी विश्वास काम करत As नाही. long as keep hearing, जोपर्यंत तुम्ही ऐकत राहाल, your divine faith works. तुमचा दैवी विश्वास काम करत राहील. Hearing the word of God also will guard you आणि देवाचा शब्द ऐकल्याने तुम्ही सुरक्षित असाल against evil thoughts सर्व वाईट विचारांपासून that tries to come and occupy your mind, जे तुमच्या मनाला प्रभावित किंवा नियंत्रण घ्यायचा or to प्रयत्न करतात, capture you की तुमच्यावर ताबा and मिळवण्याचा make you प्रयत्न to करतात, obey what is contrary to God's word, आणि तुम्हाला त्या गोष्टीची आज्ञा पाळायला लावेल जे देवाच्या शब्दाच्या विपरीत आहे. so that the devil can rule over you. आणि मग सैतान मग तुमच्यावर राज्य करू शकेल. As long as Adam and Eve were hearing the word of God, जोपर्यंत देवाचा शब्द आदम आणि हवा ऐकत the होते devil started to speak, आणि मग सैतान बोलू लागला, and they exalted the devil's word more than God's word. आणि मग त्यांनी देवाच्या शब्दाच्या पेक्षा सैतानाच्या शब्दाला उंच केलं. They start to believe the devil's lies आणि मग सैतानाच्या लबाडीवर ते विश्वास ठेवू लागले instead of God's truth. देवाच्या सत्यापेक्षा. The devil wants to rule you, but आणि unless you hear him and not the word of God, he cannot. आणि जोपर्यंत तुम्ही त्याचं ऐकाल सैतान तुमच्यावर राज्य करेल. As God intervenes or rules by the word of God, Satan intervenes and rules by his word. आणि जसा प्रभू देवाच्या शब्दाने मध्यस्थी करून राज्य करतो, सैतान त्याच्या शब्दाने मध्यस्थी राज्य करतो. What is his word? त्याचा शब्द काय? Contrary to God's word. देवाच्या शब्दाच्या विपरीत. The Bible says in 2 Corinthians 10:5, आणि बायबल सांगता 2 कोरिंथीकरास 10:5, cast down, आणि सर्व विचार pull down every argument, आणि सर्व प्रकारचे वादविवाद pull खाली down ओढा, every lies, आणि सर्व लबाडी खाली every ओढा, obstacles आणि सर्व अडथळे खाली ओढा, that tries to have a place in your life. आणि जे तुमच्या जीवनात जागा मिळवायचा प्रयत्न करतात. Every day I do that. आणि असं मी रोज करतो. I bring every thought into captivity into the obedience of Christ in Jesus' name. आणि सर्व विचार मी देवाच्या अधीन आणतो येशूच्या नावात. Amen. Amen. I hear the word of God. मी देवाचा शब्द So I ऐकतो, replace it. म्हणून मी त्याला If there's any तडजोड thoughts करतो. that's of the devil. आणि जे अनेक विचार सैतानाचे असतात, You know, when people come for prayer, आणि जे लोक प्रार्थनेसाठी many येतात, times those who are demonized, अनेक वेळा जे दुरात्म्याने ग्रस्त the असतात, devil has told to them, सैताने त्यांना सांगितलंय he gave me place. की त्यांनी मला जागा दिली, She gave me place. तिने मला जागा दिली आहे. मेरा चीज उसके पास है. कैसा मेरे को बोल सकता है जाओ? इसने बुलाया है, इसने दरवाजा खोला है. See, that's what the devil tells. आणि असं सैतान सांगतो He opened the door, की त्यांनी मला दरवाजे he उघडले, called me, तिने बोलावलंय or she called me, किंवा तिने बोलावलंय, he or she invited me, आणि हिने किंवा तिने बोलावलंय, he or she has my thing, आणि याच्याकडे काय तिच्याकडे माझ्या गोष्टी आहेत, he came or she came to me, तो किंवा ती माझ्याकडे I आली, didn't go to him. मी काय त्यांच्याकडे गेलो नाही. That's what the devil says. आणि असं सैतान बोलतो. That's why I said what we enter into enters into us. आणि म्हणून मी म्हणतो की ज्या गोष्टीत आपण प्रवेश करतो त्या गोष्टी आपल्यात प्रवेश You करतात. enter into the light, light will enter into you. तुम्ही प्रकाशात प्रवेश कराल, प्रकाश तुमच्या You enter आतमध्ये into प्रवेश करेल. darkness, darkness will enter into you. तुम्ही अंधारात प्रवेश कराल, अंधार तुमच्यात प्रवेश करेल. Amen. See, choice is yours. निवड तुमची आहे. And God, because of his great love, gave you a free will. आणि प्रभू त्याच्या थोर प्रेमामुळे त्यांनी तुम्हाला मोकळी इच्छाशक्ती दिली. He trusts in you तो तुमच्यावर भरोसा ठेवतो that you will choose right. की तुम्ही योग्य निवडाल. You will choose him. तुम्ही त्याची निवड करा. You will choose to read the Bible. तुम्ही बायबल वाचायचा निवडा. You will come to hear the word. तुम्ही देवाचा शब्द ऐकायला You याल. will come to church. तुम्ही मंडळीला याल. You will give. तुम्ही द्याल. See, he trusts in you तो तुमच्यावर भरोसा that you will ठेवतो make the right decision. की तुम्ही योग्य निवड कराल. He won't force you if you make a wrong decision. जर चुकीचा निर्णय केला तो बळजबरी करत नाही I don't want to come to church. की मला मंडळीला यायचं नाहीये. God cannot force you. प्रभू बळजबरी करत नाही. Now, this happened
Not suddenly. आणि हे अचानक घडलं नाही. ये बहुत दिन से हम लोग वचन को निग्लेक्ट करते 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 it happened. Many Christians don't take it seriously. अनेक ख्रिस्त लोक त्याला गंभीरता घेत नाही. Then suddenly it happens. आणि मग अचानक ते घडतं. Then we say, why Lord, why did it happen? आणि मग ते म्हणतात प्रभू असं का It didn't घडलं. happen then. आणि ते त्यावेळेस नाही घडलं. Long time you had fallen. आणि खूप वेळ आधीच तुम्ही पडला You होता. stopped hearing the word. तुम्ही शब्द ऐकायचं बंद केलं. Why do we want to wait that way? का तुम्हाला अशा प्रकारे वाट पाहायचंय. Okay, so cast down all the things of the devil. आणि सर्व सैतानाच्या गोष्टी बाहेर काढा. If you don't do like this, जर तुम्ही असं करत नसाल it can become a stronghold. मग ते बळकट बंधन होऊन जाईल. And if you continue in that stronghold, आणि जर तुम्ही त्या बळकट बंधनात चालू राहिला it becomes a demonic stronghold. आणि मग ते सैतानी बंधन होऊन That's बसतात. the time when I pray, त्याच वेळेस जेव्हा मी प्रार्थना there's a करतो manifestation. मग तिकडे सैतान प्रकट होतो. It didn't happen a day. आणि एका दिवसात ते घडलं नाही. Long time back. खूप आधीच ते घडलं. You kept on neglecting. तुम्ही देवाचे शब्द दुर्लक्ष There are करत many राहिला. Christians, आणि ख्रिस्ती असतात you know, looking at their life, they think कुछ नहीं हो रहा है, कुछ नहीं हो रहा है. आणि त्यांच्या जीवनाकडे पाहून असं वाटतं काही होत नाही. हाँ, चर्च भी नहीं गया तो कुछ नहीं होता है. And suddenly it happens. आणि अचानक ते घडतं. You know, this also means that sometimes you must stay away from the kind of churches that can put more of unbelief. आणि हे देखील असं सांगतं की जे मंडळ अविश्वास घालतात अशा मंडळांपासून दूर राहावं. What is unbelief? अविश्वास म्हणजे It काय. is faith in the contrary of the word of God, देवाच्या शब्दाच्या विरुद्ध गोष्टींवर or विश्वास faith in the wrong message. आणि चुकीच्या संदेशांवर विश्वास. Unbelief doesn't mean you don't have faith. अविश्वास याचा अर्थ नाही की तुमच्यात विश्वास नाहीये. Unbelief means you have faith, अविश्वास म्हणजे विश्वास आहे but outside the word of God. पण देवाच्या शब्दाच्या बाहेर. That's what is unbelief. आणि हेच अविश्वास आहे. So sometimes you must avoid such churches or people मग अशा लोकांना किंवा मंडळांना तुम्ही टाळावं that put more of unbelief in your mind. जे तुमच्या मनामध्ये अविश्वास घालतील. Take care of people, who they are, आणि लोकांची काळजी घ्या, पहा ते कोण आहेत, what is their knowledge, त्यांचं ज्ञान God's काय word. देवाच्या शब्दाविषयी. If they don't have the right knowledge, जर योग्य ज्ञान if त्यांच्याकडे they're नाही, still in denial mode, some are in that denial mode, some are in law and religion, आणि कोणी धर्मामध्ये हे नियमशास्त्रामध्ये असतील, you must avoid. तुम्ही टाळा. If I find someone that is not right, I block that person. आणि मला जर समजतं की तो व्यवस्थित नसेल, मी त्या व्यक्तीला ब्लॉक करून टाकतो. I don't want to keep my door open for the wrong. आणि चुकीच्या गोष्टींसाठी मला दरवाजे उघडे ठेवायचे नाही. Hello. Everyone has to take care of themselves. आणि प्रत्येकाला आपली आपली काळजी घ्यावी लागेल. You cannot say, मैं तुम्हारे लिए मैं नरक जाने को तैयार हूं. वो गलत है. बहुत महान बात नहीं है वो. Can you say that? तुम्ही असं म्हणू शकता काय. तुम्हारे कारण मैं नरक जाता हूं, तुम स्वर्ग जाओ. It looks very religious and noble. आणि ते खूप धार्मिक दिसतं, It's the most foolish. पण ते सर्वात मूर्खपणाचं आहे. Be sure that you enjoy fellowship with those who contribute to your right kind of faith. आणि योग्य प्रकारच्या विश्वास लोकांबरोबर सहभागिता ठेवा, ते पाहून घ्या. The Bible does not tell us to think whatever comes in your mind. आणि बायबल हे सांगत नाही जे तुमच्या मनात येतं तुम्ही विचार करा, But it tells us exactly पण ते स्पष्ट सांगतं what to think on. कुठल्या गोष्टींवर विचार करावा. But he cannot force you. पण तो बळजबरी करत But he नाही, can tell you. पण तो तुम्हाला सांगू Make you शकतो aware. आणि तुम्हाला जाणीव करून Every देईल thought is not from me. की सर्व विचार माझ्यापासून नाहीये. It could be from God's spirit, ते देवाच्या आत्म्यात नसतील, from your own spirit. तुमच्या स्वतःच्या आत्म्यात नसतील. But if your mind is not renewed, it जर could be मन नवीन wrong. झालं नसेल, It could be from the demon spirit. मग ते दुरात्म्यांकडनं असेल. Amen. Don't accept every thought that comes in your mind. आणि तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराचा स्वीकार करू नका Or don't keep quiet किंवा शांतही बसू नका. when wrong thoughts come. ज्या चुकीचे विचार येतात Resist it प्रतिकार करा in Jesus' name. येशूच्या I'm नावात. not going to think that way. मी अशा प्रकारे विचार You're करणार trying नाही to make me to think in that line. आणि तुम्हाला त्या रांगेत विचार करायला लावतोय Should I open the door for you? जेणेकरून मी तुझ्यासाठी दरवाजे No उघडेन? way. होणार नाही. Because the Bible tells me what to think आणि कारण बायबल सांगतं कुठल्या गोष्टीवर विचार and what करावा not to think. आणि कुठल्या गोष्टीवर विचार करू नये. Amen. Amen. You're not robots. आणि तुम्ही मानव यंत्र नाही. कुछ भी आया तो अपन लेने का ऐसा नहीं है.
नहीं मैं क्या करूं, वो ऐसा थॉट्स आ रहा है. नो, नाही, you have a choice. तुमच्याकडे निवड आहे. If you don't do anything, जर तुम्ही काही करत नाही, they will keep on playing. मग ते सतत करत राहतील. See, we have the Bible. पहा आपल्याकडे The बायबल आहे. Bible says in Philippians 4:8, आणि फिलिपियन्स 4:8 मध्ये लिहिलं आहे. it tells us what to think. आणि ते आपल्याला सांगतं कुठल्या गोष्टीवर विचार करावा, What are the things are true? आणि ज्या कुठल्या गोष्टी खऱ्या आहेत, What are the things are honest? आणि ज्या प्रामाणिक आहेत, What are the things are just? आणि जे न्यायी आहेत, What are the things are pure? आणि ज्या शुद्ध आहेत, What are the things are lovely? आणि ज्या प्रेमळ आहेत, What are the things are of good report? आणि ज्या चांगल्या बातम्या आहेत, Is there any power, any virtue in this? आणि त्यामध्ये कुठलंही सामर्थ्य Is असेल, there any praise in आणि this? त्यामध्ये कुठली स्तुती असेल, Think on these things. अशा गोष्टींवर विचार करा. Hello? You don't let your mind to think whatever it wants. आणि तुमच्या मनाला जे हवंय ते विचार करू देऊ नका. And bed is the best place. आणि मग बिछाना सर्वात उत्तम जागा आहे. हाँ, सोने को जाओ, आ रहा, हाँ ये उधर, उसने नहीं क्या वैसा क्या आना. उसने तेरा विरुद्ध बात किया, आना यार, मेरे को बहुत गुस्सा आता उसको. अरे you know everything enters your soul, आणि तुम्हाला माहिती आहे सर्व तुमच्या जीवात and the प्रवेश most करतं. important being or part of your being is soul. आणि तुमच्या अस्तित्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग तुमचा जीव आहे. Mind is just a part of your soul, आणि मन तुमच्या जीवाचा एक भाग आहे, but it plays a very important role. पण ते एक महत्त्वाचा भाग खेळतं. Where you can stop it, आणि जिकडे तुम्ही ते थांबू शकता, you can stop it, तुम्ही ते थांबू शकता, but you don't. पण तुम्ही करत नाही. So it goes inside. मग ते तुमच्या आत जातं. Once it goes inside, मग जेव्हा ते आत then you जातं, must know how to remove it outside. मग तुम्हाला माहित असावं ते बाहेर कसं काढावं. Okay, so here it tells us. Now, I want to tell you also in this. आणि याच्यात तुम्हाला हेही देखील Now, सांगायचं आहे. it's not only speaking about spiritual. आणि फक्त आत्मिक गोष्टींविषयी Not सांगत to नाही. think on, मैं ना spiritual सोचता हूँ, religious सोचता हूँ. It's also talking about natural. आणि ते नैसर्गिक गोष्टींविषयी देखील बोलतं. Amen. Amen. It's not that, no, with believers, no, I talk very nicely. आणि विश्वासू लोकांना खूप चांगले बोलतात. But unbelievers के साथ कैसे मैं बात करता हूँ? Wrong है. Believers के बारे में ना अच्छा विचार, I have good thoughts. आणि विश्वास- Unbelievers have bad thoughts. That's wrong. आणि अविश्वासू लोकांसाठी वाईट विचार, हे चुकीचं आहे. You cannot be the best in the church and the worst in the house. आणि तुम्ही मंडळीत उत्तम आणि वाईट सर्वात घरात असाल असं नाही आहे. Hello? हस्बैंड वाइफ से झगड़ा, चर्च में हाथ पकड़ गया. नहीं, चर्च में ऐसा आने पड़ता है. चर्च से बाहर गया, क्या है, चर्च में सब लोग देखना चाहिए कितना हस्बैंड वाइफ अच्छा है. You know, some actors do that, no? आणि काही अभिनेते असं करतात To keep their image, आणि त्यांचं रूप प्रतिमा ठेवण्यासाठी, name and fame. नाव आणि प्रतिष्ठा घर में ठेवण्यासाठी. बहुत झगड़ा होता है. अभी बाहर जा रहे, इंटरव्यू होने वाला, मेरे बारे में अच्छा बोल तू, हाथ पकड़, कितना है, एंड एवरीवन, क्या प्रेम है इनका. दे डोंट नो एनीथिंग. हाँ, ये मेरा वाइफ है, मैं बहुत लव करता हूँ. ये मेरा हस्बैंड है, बहुत मेरे को सेवा करता है. You know, Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने सांगितलं, you must put boundaries. आणि तुम्ही मर्यादा घातल्या पाहिजे. You cannot overdo. You cannot overdo तुम्ही anything. अधिक गोष्टी करू शकत नाही. It's not spiritual that you neglect your family. आणि इतकं आत्मिक की तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष. It's not natural that you neglect your spiritual family. आणि इतकं नैसर्गिक की आत्मिक कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष करतात. Christians can go to any extreme. आणि ख्रिस्ती लोक कुठल्याही स्तराला, कुठल्याही पातळीवर जाऊ Not शकतात. balanced. आणि समतोलते नसतात. Some are very spiritual. आणि काही अधिक आत्मिक आहेत, They have neglected their family. त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलंय. Some are very close to the family. आणि काही कुटुंबाच्या अगदी Natural जवळ आहे. family. नैसर्गिक कुटुंब, Neglecting the spiritual family. आत्मिक कुटुंबाकडे दुर्लक्ष You have to केलंय. put boundaries. आणि तुम्हाला मर्यादा घातल्या पाहिजे. Don't overdo anything. आणि कुठलीही गोष्ट अधिक करू Because नका. Holy Spirit told me. आणि पवित्र आत्म्याने Because I asked सांगितलं, him which is important. आणि मी विचारलं कुठली महत्वाचं आहे, Because no one has told us. कारण कोणी आपल्याला सांगितलं नाही Is a spiritual family, the church, important, की आत्मिक कुटुंब जे मंडळी आहे ते or a महत्वाचं आहे natural family important? का नैसर्गिक कुटुंब महत्वाचं आहे. He told me both are important. आणि त्यांनी सांगितलं दोन्हीही महत्वाचे आहेत. Hello? दोनों important है. Look at this. पहा. Then he said he must put boundaries. मग तुम्हाला तुम्ही मर्यादा घातल्या पाहिजे.
You can't rob that time here आणि ती वेळ इकडे चोरू शकत नाही or rob this time there. किंवा ही वेळ चोरून तिकडे देऊ शकत नाही. You have to put boundaries तुम्हाला मर्यादा घातल्या पाहिजे. that your spiritual family or your natural family is not destroyed. की जेणेकरून तुमचा नैसर्गिक आणि आत्मिक कुटुंबांचा नाश होऊ नये. Amen. आमेन. Are we time up? Yeah, okay. Okay, I will continue on Thursday, no? आणि गुरुवारी मी सुरू ठेवीन. Okay, there are many things I would like to tell you. अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या But आहेत, keep coming पण येत राहा. and don't miss the word. देवाचा शब्द चुकू You नका. know, read this 5:15, Luke 5:15. आणि लोक 5:15 वाचा. The multitudes came together आणि लोक समुदाय एकत्र आले to hear and be healed. आणि ऐकून आरोग्य मिळवण्यासाठी. I want to show you from Jesus' ministry तुम्हाला येशूच्या सेवेतनं दाखवायचं आहे that he practiced this way. की त्यांनी अशा प्रकारचा सराव You केला know why he couldn't heal in his own hometown? आणि त्याच्या स्वतःच्या गावामध्ये तो आरोग्य देऊ शकला नाही. Is anything impossible for God? की देवासाठी कुठली गोष्ट अशक्य आहे का? How can God say नहीं मेरे से नहीं हो रहा है? हाँ? हेलो? मैं थोड़ा लोगों को ही आरोग्य दे सका, बाकी लोगों को नहीं दे सका, ऐसा प्रभु बोलता है. क्यों? Have you ever thought about it? तुम्ही असं कधी विचार केलाय? The Bible says it. बायबल सांगतं He couldn't. तो करू शकला नाही. We need an explanation there. आणि इकडे आपल्याला स्पष्टीकरणाची We need गरज a आहे. revelation there. तिकडे प्रकटीकरणाची गरज आहे. If you think that, then you will think, अच्छा मतलब प्रभु कभी कभी कर सकता नहीं कर सकता. मतलब सब कुछ मुमकिन नहीं है उसको. That thought will come. मग तो विचार येईल. That is not the thought we should have. आणि असे विचार आपल्याकडे नसावे. There is a reason. तिकडे कारण आहे. Because they didn't hear or they didn't believe. कारण त्यांनी ऐकलं नाही आणि विश्वास धरला नाही. That's why he couldn't. म्हणून तो करू शकला नाही. He wanted to. त्याला करायचं He had होतं. the power to do. त्याच्याकडे करण्याचं सामर्थ्य होतं. He had the anointing to do. त्याच्याकडे अभिषेक होता. But they wouldn't hear. पण ते ऐकत नव्हते No, they believed. आणि त्यांनी विश्वासही धरला नाही. Amen. So that means you can stop God's blessing याचा अर्थ देवाचा आशीर्वाद तुम्ही थांबू शकता if you don't hear. जर तुम्ही ऐकत नसाल. Hello. Okay, let's all stand up. चल आपण उभे राहूया Next, we'll see on Thursday. आणि आपण गुरुवारी पाहूया.